मुंबईसह संपूर्ण भारतामध्ये गॅसचा जो तुटवडा भासतो आहे, त्यामुळे जनसामान्यांचं जीवनमान जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनेक कयास लावले जात आहेत की अजून किती दिवस गॅस पुरेल किंवा हा गॅस कधी येणार आहे. मात्र या सगळ्या स्थितीसंदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ऊर्जा क्षेत्रातले तज्ञ अतुल सर आहेत माझ्याबरोबर. अतुल सर नमस्कार. एकूण भारताची आणि मुंबईची स्थिती बघितली, पॅनिक सिच्युएशन सध्या संपूर्ण भारत आणि मुंबईमध्ये पाहायला मिळते आहे. लोकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही ऊर्जा क्षेत्रात इतक्या वर्ष काम करत आहात. आज घडीला खरी स्थिती काय आहे, काय एकूण तुम्ही या सगळ्याचं आकलन कराल? ऊर्जा स्थितीच्या बद्दल जर आपल्याला थोडंसं आपण राष्ट्रीय चित्र बघायचं आहे तर आजच्या तारखेला ही वस्तुस्थिती आहे की साधारणतः 85% जास्ती क्रूड आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर मुख्य राहिलेला जो भाग आहे तो आहे नॅचरल गॅस. तो साधारणतः 50% नॅचरल गॅस आपण इम्पोर्ट करतो. LPG जो सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो 60 ते 62% आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त इतर ऊर्जा साधने जी आहेत ज्याच्यामध्ये कोल आहे, फर्नेस ऑईल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात. तर वस्तुस्थिती ही आहे की भारत हा मुख्यतः ऊर्जा क्षेत्राच्या गरजेकरता इम्पोर्टवर डिपेंडंट आहे आणि या वस्तुस्थितीला धरूनच आपल्याला आपल्या देशाच्या नीतीचं आणि इतर सगळ्या रचनांचं प्लॅन करावं लागेल. आजच्या स्थितीला जर आपण चर्चा करायची की LPGची, तर LPGची साधारणतः संख्या देशामध्ये आत्ता 32 कोटी कनेक्शन्स आहेत आणि या 32 कोटीमध्ये मागच्या 10-12 वर्षांमध्ये जवळपास 12 ते 13 कोटी कनेक्शन्स आपण वाढवलेले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये जवळपास 12 ते 13 कोटी कनेक्शन्स वाढले आहेत. त्याच्यामुळे साधारणतः LPG कन्झम्पशन सध्याच्या स्थितीला ज्याला आपण इयर ओव्हर इयर अशी ग्रोथ म्हणतो ती 7 ते 8% झाली आणि येणाऱ्या काही काळांमध्ये ही ग्रोथ 5.5% ते 6% राहील. म्हणजे आपल्यासारख्या देशाला LPGची रिक्वायरमेंट भविष्यामध्ये पण भरपूर आहे. सद्यस्थितीचा आता आपण जर विचार केला तर आपल्याकडे LPGचं इन्फ्रास्ट्रक्चर इन टर्म्स ऑफ स्टोरेज कॅपॅसिटीज आणि त्याच्यानंतर त्याची बॉटलिंग कॅपॅसिटी आणि मग सप्लाय चेन मॅनेजमेंट या बाबतीत असं म्हणता येईल की देशामध्ये बरेचसे राज्य हे सेल्फ डिपेंडंट आहेत. विशेषतः वेस्टर्न इंडिया, सेंट्रल इंडियामध्ये या बाबतीत काही अडचणी तशा नाहीत. पण आता मुख्य अडचण आहे की जो LPG आपल्याला पाहिजे तो गॅस उपलब्ध नाही आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये 2 होणाऱ्या जागतिक युद्धाच्या स्थितीमध्ये कुठेतरी आपण अटकलो आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्माजमध्ये बऱ्याचशा शिप ज्या आहेत त्या इन ट्रान्झिटमध्ये थांबलेल्या आहेत. आत्ता आपल्याकडे 2 किंवा 3 शिपच्या मूवमेंट झालेली आहे. काही शिप्स गुजरातमध्ये पोचलेल्या आहेत आणि त्यांचा डिस्चार्जची सुरुवात झाली आहे. पण एकंदरीत स्थिती बघितली तर आपल्याला लवकरात लवकर याचा चांगल्या प्रकारे सामना करण्याच्या दृष्टीने अधिक जास्त मात्रेने LPG वेगवेगळ्या देशांमधून येण्याची आवश्यकता आहे. सर, त्या व्हेसल्सकडेच येणार होतो. 3 शिप साधारणतः भारतात दाखल होत आहेत, डिस्चार्ज होत आहेत. 22पेक्षा जास्त शिप्स अजूनही अडकून पडलेल्या आहेत. पण ज्या दाखल झाल्यात त्यातून भारताची किती गरज पूर्ण होऊ शकते आणि ह्या 22 शिप्स ज्या अजूनही अडकलेल्या आहेत त्या इथे कधीपर्यंत दाखल होण्याची शक्यता तुम्हाला वाटते आहे आणि ह्या शिप्समुळे किती फायदा होणार आणि किती दिवसापर्यंतचा पुरवठा होईल? आत्ता ज्या काही आपण साधारणतः जर 3 शिफ्ट्सची क्वांटिटी बघितली तर याच्यामध्ये आपल्याला काही दिवसांचा एक अवसर किंवा फायदा होऊ शकतो. तेवढ्या कॅपॅसिटी आपण मॅनेज करू शकतो. पण ती काही खूप जास्ती दिवसांची होणार नाही. साधारणतः 1-2 दिवस किंवा 3 दिवस असं आपण पकडून सुरू आणि ती पण स्थिती अशी राहील की डोमेस्टिक कन्झम्पशनला प्राधान्य देण्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये जो LPG कन्झम्पशन आहे त्याच्यामध्ये जवळपास 90% गॅस हा डोमेस्टिकमध्ये जातो आणि राहिलेला 10% गॅस हा कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये जातो. साधारणतः म्हणजे ह्या 3 शिपमधून आपल्याला साधारणतः 2 ते 3 दिवसापर्यंतचा पुरवठा होईल असं एकूण याच्यामध्ये समोर येते. सर, या रशियाकडून जो आपल्याला आता सध्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे, जो होतो आहे,
त्याचा कितपत फायदा आणि एकूण या युद्धाचा परिणाम या सगळ्यांवर कसा पाहताय? नक्कीच आपल्याला रशियाकडून आलेला क्रूड ऑइल आहे किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट आहे किंवा LPG आहे, याचा 100% फायदा आपल्याला झालेला आहे आधी पण आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण होईल. आणि मला असं वाटते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अतिशय स्ट्रॅटेजिकली चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी निगोशिएट केल्या आहेत. त्याच्यामुळे मधल्या पिरियडमध्ये 2 मोठी जागतिक युद्ध पण सुरू असताना पण भारतामध्ये या गोष्टीची शॉर्टेज आपल्याला आधी आली नाही. पण आता सद्यस्थिती जी निर्माण झाली आहे ती बेसिकली स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या प्रॉब्लेममुळे हा अधिक मोठा प्रश्न झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण मला असं वाटते की LPG कमोडिटीजवर जास्ती परिणाम आहे. त्या मानाने क्रूड सप्लाय जे आपले आहेत ते विश्वातल्या वेगवेगळ्या देशांमधून आपल्याला येत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही सद्यस्थितीमध्ये इमर्जन्सी स्थिती आहे असं नाही. पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये आपल्या रिफायनरीज फुल फ्लेजमध्ये काम करत आहेत. काही रिफायनरीज तर आता 100% टार्गेटपेक्षाही थोड्या क्रॉस करून काम करत आहेत. त्याच्यामुळे त्या प्रोडक्टचं पण आपल्याकडे शॉर्टेज आहे असं आता म्हणता येणार नाही, इमर्जन्सी आहे असं म्हणता येणार नाही. नॅचरल गॅसची सप्लाय चेन थोडीशी जी डिस्टर्ब झाली होती ती आता परत रिस्टोर झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं काही दिवसांमध्ये त्याची सप्लाईज टू द एंड कस्टमर इन्क्लुडिंग द इंडस्ट्रियल कस्टमर आणि कमर्शियल कस्टमर यांच्याकडे पण थोडीशी सुरळीत व्हायला मदत होईल. पण आपण जेव्हा LPGची गोष्ट करतो तेव्हा मला असं वाटते की बऱ्याच प्रमाणात माझ्याकडे एक सिलेंडर असताना मला दुसरं कसं ठेवायचं घरामध्ये किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये काही प्रॉब्लेम परत झाला किंवा याची किंमती वाढली. आजच्या तारखेला मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत 915 रुपये आहे आणि काही लोकांनी वेगवेगळ्या गैरपद्धतीने त्याची किंमत 2000 किंवा 2500 रुपये घेत आहेत. परत ह्या स्थितीचा सामना करण्याकरता मला असं वाटतं सर्वसामान्य माणूस विचार करतो की मी अजून एक माझ्याकडे ठेवावं किंवा जास्ती अजून ठेवावं आणि त्याच दृष्टीने त्याचा परिणाम थोडा जास्ती होत आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी एक सेल्फ डिसिप्लिन ठेवली पाहिजे. मग ती LPGच्या बाबतीत असो का ती पेट्रोलियम प्रोडक्टच्या बाबतीत असो. याच प्रश्नाकडे येत होतो सर. तब्बल या पॅनिक सिच्युएशनमुळे एका दिवसामध्ये 80 लाखांपेक्षा जास्त गॅसची बुकिंग झाली. ह्याला कसं टॅकल करणार आहे पुढे आणि अशा सिच्युएशनमध्ये तर पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, ही कशी टॅकल करायला? मला असं वाटते याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वांनी एक आपली देशाची जबाबदारी, एक सामाजिक जबाबदारी आणि काहीतरी वैयक्तिक सेल्फ डिसिप्लिन या सर्व क्रायसिस सिच्युएशनमध्ये पाळली पाहिजे. आपण सर्वांनी करोना बघितला आहे. करोनाच्या काळामध्ये पण अशी स्थिती निर्माण झाली होती तेव्हा आपण सर्वांनी मिळून एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन काही नियम पाळले. त्याच्यामुळे बराचसा फायदा झाला. त्या पिरियडमध्ये पण आवश्यकता नसताना बऱ्याच लोकांनी PPE किट, सॅनिटायझरचे इक्विपमेंट किंवा इंजेक्शन्स, मेडिसिन्स अननेसेसरी स्टोअर केल्या. त्याच्यामुळे परत त्याची पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली. त्या गोष्टींच्या किमती अमर्यादपणे वाढल्या आणि नंतर त्याचा वाईट परिणाम आपल्याला दिसला. ती स्थिती आपण सध्या समजून जर प्रत्येकाने थोडंसं मनाशी आपला एक निर्णय केला की मला आवश्यकता आहे त्याच गोष्टीचं कन्झम्पशन मी करेल. प्रायोरिटी जी आहे ते हॉस्पिटल्सला, स्कूलला, मास किचनला दिली पाहिजे आणि जिथे जिथे आवश्यकता नाही त्या लोकांनी पॅनिक न करता काही दिवस वाट पाहिली पाहिजे. मला असं वाटते हे सगळं जर आपण करू शकलो तर एकंदरीत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, आपल्या राज्यस्तरावर आपल्या महाराष्ट्र सरकारला या गोष्टींची अधिक चांगल्या पद्धतीने रचना करायला आणि इन्श्युअर करायला की सगळ्यांना स्मूथली सिलेंडर्स मिळतील, सगळ्यांना व्यवस्थितपणे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार नॅचरल गॅस मिळेल किंवा पेट्रोल डिझेल मिळेल, याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अननेसेसरी पॅनिक करून या गोष्टीला परत कॉम्प्लिकेट करणे हे या स्थितीमध्ये मला असं वाटतं ॲडवायझेबल नाही आहे आणि ती स्थिती कुठेतरी होत आहे असं मला आढळते. त्याचं आपण थोडंसं वैयक्तिक रित्या मला असं वाटतं प्रत्येकाने याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याची ही वेळ आहे. सर, तुम्ही सामान्य नागरिकांना जो आव्हान केलेलं आहे, एकूण या स्थितीमध्ये आता भारत सरकारला काय पावलं उचलणं तुम्हाला वाटतं गरजेचं असणार आहे या सिच्युएशनमध्ये? ही सगळी सिच्युएशन आता पुन्हा नॅचरली जशी या अगोदर होत होती ते करण्यासाठी भारत सरकारने नेमके काय पावलं उचलणं गरजेचं वाटतं? मला असं वाटतं भारत सरकार
आणि त्यांचे जे विविध डिपार्टमेंट्स आहेत, जसे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी बऱ्याचशा गोष्टींची उपाययोजना केली आहे. पण कुठेतरी आपण जर आता LPG सिलेंडर्सचं एक उदाहरण घेतलं तर LPG कस्टमर्सची आता संख्या 32 कोटीच्या वर गेलेली आहे. त्याला पर्याय म्हणून पाईप नॅचरल गॅस आहे. पाईप नॅचरल गॅसनी मागच्या 12-15 वर्षामध्ये बऱ्याच प्रमाणात देशामध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं आहे. साधारणतः आपण जर असा विचार केला की आपल्या देशामध्ये 805 जिल्हे आहेत, त्या 805 जिल्ह्यांपैकी साधारणतः 730 ते 735 जिल्ह्यांमध्ये आत्ता नॅचरल गॅसचा पुरवठ्याची मेन पाईपलाईन पोचलेली आहे. पण आवश्यक हे आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये ती सप्लाय चेन अरेंजमेंट जी आहे पाईपलाईनची, सब पाईपलाईनची आणि लोकांपर्यंत पोहोचणे, याचं स्पीड आपल्याला कसं वाढवता येईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज आणि धोरण चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने अडॉप्ट करून जर राज्यस्तरावर आपण या गोष्टीला पुढे नेऊ शकलो तर बऱ्याच प्रमाणात पाईप नॅचरल गॅसची असं म्हणता येईल की उपयुक्तता नागरिकांना होऊ शकते. त्याच्याकरता लागणारा नॅचरल गॅसची स्टोरेज अरेंजमेंट आपल्याला विविध पोर्ट लोकेशनला करावी लागेल. त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे, पण तिथे पण वाढवण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की वेस्ट टू एनर्जी हा जो विषय आहे, इथे परत आपल्याला कुठेतरी एक मॅसेज मिळत आहे की आपण आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर वेस्ट आहे, इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, म्युन्सिपल सॉलिड वेस्ट आहे, हा साधारणतः 700 मिलियन मेट्रिक टन एवढ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यामधून आपण साधारणतः 60 ते 65 मिलियन मेट्रिक टन गॅस प्रोड्यूस करू शकतो. हा गॅस आपण इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन, कमर्शियल ॲप्लिकेशनला पण वापरू शकतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हा गॅस सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या पाईपलाईनमध्ये पण ब्लेंड होईल, जेणेकरून या गॅसचं कॉन्ट्रीब्युशन ओव्हरऑल वाढेल आणि त्याच्यावर भारत सरकारचा विशेष भर आहे. पण या गोष्टींना कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी एकत्र येऊन चांगल्या पॉलिसी आणि धोरणांची अंमलबजावणी करून थोडासा गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याच्याबरोबरच मला असं वाटते की इतर जे अल्टरनेटिव्ह रिसोर्सेस ऑफ एनर्जीज आहेत, जसं आपल्याकडे आता विजेची उपलब्धता आहे, तर मग आपण जिथे शक्य असेल तिथे वीज वापरली पाहिजे. आता आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर राजकोटच्या जवळ मोरबी असा एक खूप मोठा सिरॅमिक इंडस्ट्रीचा हब आहे. तिथे जवळपास काही 1000 मेट्रिक टन LPG रोज कन्झ्युम होतो. ती इंडस्ट्री जर कुठेतरी इलेक्ट्रिकवर कन्वर्ट झाली, ती इंडस्ट्री कुठेतरी DME या अल्टरनेट रिसोर्सवर कन्वर्ट झाली किंवा नॅचरल गॅसवर कन्वर्ट झाली, तर तिथे आपण LPGचा साठा थोडासा वाचवू शकतो. तो आपल्याला डोमेस्टिक कन्झम्पशन करता कामात येऊ शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आपण भारतामध्ये करण्याची आवश्यकता आहे. कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट, आपल्याला माहिती आहे की कॉम्प्रेस बायोगॅस प्लांटपासून आपण जेव्हा गॅस प्रोड्यूस करतो, तो बायोगॅस आपण आपल्या ऑटोमोबाईल व्हेकलकरता वापरू शकतो. तिथे आपला परत LPG कन्झम्पशन कमी होईल. त्याच्यानंतर तो गॅस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये पण वापरू शकतो. अशा प्रकारच्या संशोधनाची आवश्यकता आहे, जेणेकरून एक 15% ते 20% ह्या अल्टरनेट रिसोर्सेस ऑफ एनर्जी याच्यामध्ये काम करतील. सर, या सगळ्या स्थितीमध्ये एक शेवटचा हा प्रश्न राहतो आहे की आता तुम्ही याला पर्याय देखील सांगितलेले आहेत, सध्याची स्थिती देखील सांगितलेली आहे, मात्र आता लोकांचं लक्ष याकडे आहे की हे सगळं नॉर्मलाइज कधी होऊ शकतं. युद्धाचे ढग तर संपूर्ण जगावर आहेतच. अशा स्थितीमध्ये भारताला जो काही फटका बसला आहे, तो एकूण तुम्ही या सगळ्या स्थितीकडे पाहत असताना ही स्थिती नॉर्मलाइज कधी होईल असं तुम्हाला वाटतंय? बघा, मी विदेश नीती एक्सपर्ट तर नाही आहे, पण मी एक ऊर्जा क्षेत्रातला मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार मला असं वाटते की लवकरात लवकर ही स्थिती दुरुस्त व्हावी. विशेषतः भारतासारख्या देशाला जेव्हा आपल्याला 80पेक्षा जास्ती पर्सेंटमध्ये क्रूड म्हणा किंवा आपली एनर्जी म्हणा ही इम्पोर्ट करावी लागते, तेव्हा आपल्याकरता हे खूप महत्त्वाचं आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टी नॉर्मल्सीला यायला पाहिजे. कारण फक्त डोमेस्टिक कन्झम्पशन LPGचा हा प्रश्न नाही आहे. भारत आजच्या तारखेला आपली जी इंडस्ट्रियल ग्रोथ आहे ती खूप चांगली आहे.
भारताची GDP ग्रोथ मागच्या काही वर्षांमध्ये 6.7%पेक्षा जास्ती आहे आणि आपण यावर्षी पण खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आपली MSME इंडस्ट्री किंवा ॲटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर ह्या फ्यूल शॉर्टेजमुळे अफेक्ट झाली तर त्याचा परिणाम कुठेतरी GDPवर पण होईल, त्याचा परिणाम पुढे महागाईवर पण होईल आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसांच्या सोबत आर्थिक फटका आपल्याला बसण्याची शक्यता पण आहे. तर मला असं वाटते की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बऱ्याचशा गोष्टी त्यांनी योजना आखलेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच ही स्थिती नॉर्मल होईल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर ऊर्जा क्षेत्रातले तज्ज्ञ अतुल खराटे सर होते. ज्या पद्धतीने त्यांनी काही जनतेला देखील आव्हानं केलेली आहेत आणि त्याचबरोबर सरकारला देखील काही पर्याय सुचवलेले आहेत, याचबरोबर ज्या वेसल्स दाखल झालेल्या आहेत आणि एकूणच भारताच्या संदर्भात जो LPGचा पुरवठा असेल, क्रूड ऑइलचा पुरवठा असेल, या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.